हॅलो नमस्कार मंडळी, मी श्रेयास लॉग या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर धनत्रयोदशीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आज धनत्रयोदशी आहे आणि आपल्याला पूजा सुद्धा आजची मांडायची आहे. तर मग ती पूजा विधी वगैरे म्हणजे काय काय सामान लागतं किंवा त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी घेतल्या जातील, त्यानंतर मग ती मांडणी कशी केली जाईल, त्याची पूजा सुद्धा कशी केली जाईल, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दिसून येतील. त्यानंतर मग सायशा, श्रेयांश ही दोघं सुद्धा खूप एक्सायटेड आहेत. आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. तर ही पूजा संध्याकाळची करायची असते. त्यासाठी मग मी ज्या गोष्टी मला माहिती नव्हत्या आणि त्यासाठी मग मी मम्मीला वगैरे फोन करून मग मी त्या विचारून घेतलेल्या आहेत आणि तशा पद्धतीने मग मी आता ती पूजा मांडणी करणार आहे. तर चला आता आपण पूजेला सुरुवात करूया. त्यानंतर मग मला जेवण सुद्धा करायचं आहे. रात्रीचा आज सॅटर्डे असल्यामुळे आज त्यांचा उपवास सुद्धा आहे. तर मग वरण भात भजी, त्यानंतर मग मटकीची सुकी भाजी करणार आहे. जास्त एवढं काही करणार नाहीये, कारण की मग हे सर्व करण्यामध्ये खूप वेळ जाईल. आणि मग त्यानंतर कदाचित केल्या तर मग 2-4 अशा चपात्या किंवा मग त्याच्या पुऱ्या वगैरे अशा हे सर्व पॉसिबल आहे आता करणं एवढ्या वेळामध्ये. तर बाकीचं तर सर्व मला आता लगेच करणं पॉसिबल होणार नाहीये, कारण की पूजेलाच एवढा वेळ जाईल. त्यानंतर मग जेवण करायचं, ते देव सुद्धा मला सर्व धुवायचे आहेत. तर त्यासाठी खूप वेळ जाणार आहे. तर मग म्हणून म्हटलं की आधी पूजा सर्वात आधी करून घेऊया, त्यानंतर मग आता जेवण करायचंय. तर मग चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आय होप की तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करतील. मी मस्तपैकी असा गाऊन घातलेला आहे आणि मस्त असे त्याला मॅचिंग असे ग्रीन कलरचे झुमके असे घातलेले आहेत, ज्याला खाली ग्रीन कलरचे असे मोती आहेत लहान लहान. आणि केस सुद्धा मी व्यवस्थित अशी मोती गुंतून घेतलेली आहेत, कारण की पूजा करावी लागणार आणि खूप गरम होणार आहे त्यासाठी. तर आता मी तुम्हाला माझा लुक दाखवते की हा पूर्ण फुल पायापर्यंत असा गाऊन आहे, तो कसा दिसतो तो. तर आता आपण इथे सर्व पूजेचं सामान इथे मांडून घेतलेलं आहे, सर्व तयारी करून घेतलेली आहे. आता फक्त जी मांडणी करणार आहे, तर मग मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे की मी कशा पद्धतीने ती मांडणी करते. ऍक्च्युली मी इथे जी पानं आहेत, पानं थोडीशी जी मी बाल्कनीत होती मोगऱ्याची वगैरे, तर मग मी ती घेतलेली आहेत. त्याऐवजी इथे तुम्हाला आंब्याचं जे टाळ असतं, तर मग ते आंब्याची टाळ तुम्हाला घ्यायचे आहेत. मला ती आज एवढी गर्दी होती शॉपमध्ये सर्वच, की मला मग ते पॉसिबल झालंच नाही. मग मला ते टाळ भेटलेच नाहीत आणि त्यासाठी मग मी माझ्याजवळ जेवढी झाड होती त्यापैकी मग मी 5 पानं अशी तोडून घेतलेली आहेत. तर मग चला आपण आता ती पूजेची मांडणी करून घेऊयात. सर्वात आधी पूजेचं असं सर्व सामान एकत्र गोळा करून ठेवा, ज्यामुळे जेव्हा तुम्ही पूजा करायला घेणार त्यावेळी तुमची धावपळ होणार नाही बाकीच्या वस्तू शोधण्यामध्ये. त्यानंतर सर्वात आधी आपण ती जागा जिथे आपण पूजा करणार ती जागा व्यवस्थित स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यायची. त्यानंतर व्यवस्थित छान अशी तिथे रांगोळी काढून घ्यायची पाटाभोवती. त्या आपण ज्या जागेवरती पाट ठेवणार तिथे सुद्धा व्यवस्थित असा स्वास्तिक काढून घ्यायचा आहे छोटासा, आणि त्याला हळद कुंकू घालून अक्षता वाहायचे आहेत. त्यानंतर त्याच्या
त्याच्यावरती मग पाट ठेवायचं आहे. पाट ठेवून नंतर मग आपल्याकडे जो सुती कपडा असेल तर सुती कपडा किंवा एखादा ब्लाऊज पीस सुद्धा तुम्ही ठेवू शकता तिथे. तर माझ्याकडे लाल कलरचा पीस नाहीये, त्यासाठी मग मी हा पिंक कलरचा असा पीस तिथे ठेवलेला आहे. त्यानंतर तांबवण ठेवायचंय. तांबवणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती कलश आपण ठेवणार आहोत. अशा प्रकारे कलशला सुद्धा आपण कुंकूचं स्वास्तिक काढून घेतलेलं आहे. त्यानंतर बाजूला महालक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे. कलशामध्ये पाणी भरून त्याला हळद कुंकू वाहिलेले आहेत आणि नंतर मग त्यामध्ये फूल ठेवून मग त्याच्यामध्ये आपण 5 प्रकारची पानं जी आपले आंब्याची डहाळी भेटतात तर ती डहाळी ठेवून नंतर तो नारळ वरती ठेवायचा आहे. त्यानंतर त्याला फूल वाहून घ्यायचं आहे. नंतर बाकीचे विड्याच्या पानांमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती, सुपारी, त्यानंतर मग 11 रुपये असे काही पैसे, तर मग अन्नपूर्णाची सुद्धा मी मूर्ती ठेवलेली आहे. एका बाजूला कृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे. तर मला विड्याची पानं आणि आंब्याची डहाळी भेटली नव्हती, त्यासाठी मग मी माझ्याजवळ जी झाडं होती त्यापैकीच मी घेतलेली आहेत. त्यानंतर एका प्लेटमध्ये किंवा एका डिशमध्ये तुमच्या जवळ घरामध्ये जेवढी सुद्धा सोनं चांदी वगैरे जेवढ्या गोष्टी असतील, वस्तू असतील, तर त्या वस्तू पूजेला लावून घ्यायच्या आहेत. त्याचा खरा मान आहे. त्यानंतर मग तुमच्या घरामध्ये जेवढे कडधान्य आहेत, 5 प्रकारचे कडधान्य आपल्याला पूजेला तिथे लावून ठेवायचे आहेत. ते व्यवस्थित तुम्ही सुगड घ्या, 5 प्रकारचे छोटे सुगड घ्या किंवा अशा डिश वाटे सुद्धा घेऊन तुम्ही वाट्यांमध्ये भरून ठेवू शकता. तर तुम्हाला सर्वात आधी एक कपडा खाली घालायचा आहे किंवा तुम्ही टेबलवरती जरी केलं तरी खाली आंब्याचे डहाळीचे जे पानं असतात ती पानं प्रत्येक वाटीखाली एक पान ठेवून त्यावरती तांदूळ थोडे थोडे तांदूळ अशा प्रकारचे ठेवायचे आणि त्या प्रत्येक वाटीला असं म्हणजे पूजा करून असे फूल वाहायचे. त्यानंतर हळद कुंकू घालून अक्षता वाहायच्या. त्यानंतर तुम्ही जो फराळ केलेला असेल दिवाळीचा तो फराळ ह्या पूजेला दाखवायचा आहे. अशी रीत आहे की म्हणजे ज्यावेळी तुम्ही ही पूजा करता आणि ह्या पूजेला ज्यावेळी तुम्ही देवाला तो केलेला फराळ दाखवता त्यानंतर मग तुम्ही बाकीच्या कलिग्समध्ये किंवा आजूबाजूला सर्वच ठिकाणी तुम्ही ज्यांना द्यायचं आहे त्यांना तुम्ही फराळ वगैरे देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः खाऊ शकता. तर त्यानंतर बाजूला अशी एक समई मी लावून घेतलेली आहे. 2 बाजूला 2 समई लावायच्या आहेत. माझ्याजवळ एक आहे, एक मला भेटत नव्हती, त्यासाठी मग मला जी भेटली ती मी लावून घेतलेली आहे. त्यानंतर अगरबत्ती दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे. दिवा लावताना सुद्धा दिव्याच्या खाली आपल्याला तांदूळ ठेवायचे आणि त्यानंतर तांदळावरती आपण दिवा ठेवून तो उज्ज्वलित करून घेणार आहोत. त्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षता वाहून मग फूल लावायचं आहे. अशा प्रकारे ही पूर्ण पूजा करून घ्यायची आहे. प्रत्येक फोटोला, मूर्तीला, छोट्या छोट्या मूर्तीला, घंटीला सुद्धा फूल वाहून अक्षता वाहायच्या आहेत. हळदी कुंकू लावून घ्यायची आहे आणि प्रार्थना पण करायची आहे. त्यानंतर प्रार्थना झाल्यानंतर सर्वच जणांनी आम्ही तिथे पाया पडून घेतलं आणि त्यानंतर श्रेयांश सुद्धा सर्वच बघत होता. सायशा सारखं तिला सांगून सुद्धा ती सारखी तिथे हात लावत होती. जो नैवेद्य तिथे ठेवलेला होता तर मी तो आणल्यानंतर त्यांना दाखवला नव्हता, पण तिथे ज्यावेळी डायरेक्टली मी नैवेद्य दाखवला त्यानंतर मग त्यांनी थोडं करून ते सर्वच संपवलं. त्यानंतर मग तिने सुद्धा स्वतःची तयारी स्वतः करून घेतली आणि नंतर मग ती आता पूजेला बसलेली आहे. ती सुद्धा हळदी कुंकू लावते सर्वच देवांना. ज्या पद्धतीने मी केलेलं त्याच पद्धतीने ते सर्व बघून तिने ती स्वतः सुद्धा करण्याचा प्रयत्न करतेय. त्यानंतर संदेश सुद्धा घरी आले लवकर, त्यासाठी मग त्यांनी सुद्धा आंघोळ वगैरे करून व्यवस्थित स्वच्छ होऊन नंतर मग त्यांनी सुद्धा पूजा करून घेतली. धनत्रयोदशी या सणामागे एक प्रचलित कथा आहे. इंद्राने जेव्हा असुरांना सोबत घेऊन समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून 14 रत्ने प्रकट झाली. त्यापैकी एक धन्वंतरी देवता आहे, म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. यामुळे या दिवशी प्रामुख्याने धन्वंतरी पूजन सुद्धा केले जाते. त्याचबरोबर अजून एक कथा अशी सांगितली जाते की भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणून राजा व राणी याचे लग्न करून देतात. लग्नानंतर 4था दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. त्या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. तेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिसतात. या कारणास्तव यम
घेऊन आपल्या जगात म्हणजेच यमलोकात परततो. अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणूनच या दिवशी यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेला करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. अशाने अपमृत्यू टळतो असा समज आहे. तर आता आपली इथे पूजा सर्व मांडणी करून वगैरे झालेली आहे. तुम्हाला कोणकोणत्या ह्यामध्ये गोष्टी लागतात किंवा ठेवल्या जातात, सोनं चांदी वगैरे सर्व ठेवलं जातं, कडधान्य ठेवले जातात. ह्या सर्व गोष्टी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्याच आहेत. त्यानंतर मग म्हटलं ह्याची थोडीफार जी काही मला माहिती मिळाली तर मग ती सुद्धा मी तुम्हाला सांगितली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, धनत्रयोदशीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आजकाल तुम्ही कमेंट्स कोणीच करत नाही, तर प्लीज तुम्ही कमेंट्स करत जा. मला ते कमेंट्स वगैरे वाचून सुद्धा खूप छान वाटतं. तर आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तोपर्यंत आपण असंच भेटत राहू पुढच्या आणि नवीन छान छान व्हिडिओ सहित, ते पण वेळेसहित. तर बाकी सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय.